बातम्यांचा आढावा घ्यायचा मात्र सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। लालबागच्या राजाचं विसर्जन रात्री 10:30 वाजेनंतर होणार असल्याची माहिती आता समोर येते। अखेर 9 तासांनंतर लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्यात यश आलंय। समुद्राला भरती आल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर झालेला आहे। आता या ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतोय। रात्री 10:30 वाजेनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होणार असल्याची माहिती आता समोर येते। लालबागच्या राजाची मूर्ती गेल्या 9 तासांनंतर नव्या तराफ्यावर चढवण्यात यश आलंय। समुद्राला भरती असल्यामुळे लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्यात अडचणी येत होत्या। अखेर ओहोटी सुरू झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या मूर्तीला तराफ्यावर चढवण्यात आलं। बाप्पाला तराफ्यावर चढवल्यानंतर कोळी बांधवांना अश्रू अनावर झाले। कधी असं म्हणजे आम्ही नियोजन करतोय आणि होत नाही, असं होत नाही। ही जी भरती आहे ही भरती मला वाटतं आम्ही कोळी बांधव आमच्या सोबत सगळे अनेक वर्ष जवळजवळ 24 वर्ष या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होतात बद्वार पार्क मधले। मी त्यांच्याशी देखील आता संवाद साधला। त्यांचं म्हणणं आहे की 10:30 ते 11 वाजता रात्री या ठिकाणी हा तराफा फ्लोट होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जनाकरता मार्गक्रमण करेल। तब्बल 22 तासांची विसर्जन मिरवणूक करून आपला लाडका बाप्पा गिरगाव चौपाटीवर आला। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची आरती झाली आणि त्यानंतर 1.5 ते 2 तासात गणपती बाप्पाचं विसर्जन होणं अपेक्षित होतं। लालबागच्या राजाच्या मूर्तीचं सकाळी 8 वाजता गिरगावात आगमन झालं। विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक चौकात भक्तांची मोठी गर्दी होत होती। हजारो लोक दर्शनासाठी एकवटल्यानं लालबागचा राजा चौपाटीवर सकाळी 8 वाजता पोहोचला। त्यावेळी चौपाटीवर भरतीचं पाणी वेगानं वाढत होतं। समुद्राला मोठी भरती आल्यानं लालबागच्या राजाचा पाट जड झाला। हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यानं लालबागच्या राजाचं विसर्जन थांबलं। भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाट तरंगू लागला। पाण्याच्या हेलकाव्यांमुळे तराफा आणि मूर्तीचा पाट यांच्यात समतोल राहिला नाही। तराफा आणि मूर्तीचा पाट यांच्यातला समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला। शेवटी पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्यायच उरला नाही। यंदा गुजरातमध्ये विसर्जनासाठी स्वयंचलित आणि हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला विशेष तराफा तयार करण्यात आला होता। यापूर्वी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा वेगळा होता। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला। नव्या तराफ्याला कुठल्याही बोटीच्या सहाय्याची गरज नसते। कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तराफा समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आगेकूच करतो। गुजरातमध्ये हा विशेष तराफा तयार करण्यात आला। तराफ्यावर 360 अंशात पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर्स सुद्धा बसवण्यात आले। सध्या पाण्याचं प्रमाण कमी झालंय, त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर बसवण्यात आली आहे।